मॅडम, कायद्याच्या भाषेत विचाराल तर नाही, त्यांनी गुन्हा नाही केलाय. पण माणुसकीच्या भाषेत विचाराल तर हो, त्यांनी गुन्हाच केलाय, ज्याची शिक्षा मी त्यांना दिली. आणि शिक्षा देणारी तू कोण आहेस? शिक्षा देणारी तू कोण आहेस? जज आहेस का? आणि असा कायदा हातात घेऊ शकतेस तू, ते सुद्धा रस्त्यावर? ईशा, काय झाले? काही नाही, हे आजोबा इथे दारासमोर येऊन थांबले. मी दार उघडलं आणि त्यांना लागलं. करेक्ट बोलते ईशा, मी पाहिलं ना, मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलं. ते स्वतः येऊन इथे उभे राहिले. आणि तसंही बाहेर काय चाललं हे गाडीमध्ये बसलेल्या माणसाला कसं कळेल ना? एक्झॅक्टली. कौशिकी मॅडम, तुमच्या चॅनलवर तुम्ही कायम खऱ्या बातम्या दाखवता, हो ना? तुमच्या बातम्या जितक्या खऱ्या असतात ना, तितकीच तुमच्या घरची माणसं खोटारडी आहेत. ईशा, ही बाई काय बोलते? जे काही झालंय ते खरं खरं सांग मला. चोर तो चोर, वर शिरजोर, हे असं सगळं चाललंय इथे. या लोकांशी ना मला अजिबात डिबेट करायचं नाही. यांची लायकी पण नाहीये ती. आजू, कम ऑन, लेट्स गो. एक मिनिट. तू रस्त्यावर ना कोणावरही हात उगारू शकत नाहीस. तू कायदा स्वतःच्या हातात घेऊ शकत नाहीस. आणि मुळात माझ्या बहिणीवर हात उगारलायस, हे मी आयुष्यात कधी विसरणार नाही. माझं कुटुंब माझ्यासाठी माझं सर्वस्व आहे. आणि मी माझ्या कुटुंबासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते. कीप दॅट इन माइंड. आज दिसलीस, यापुढे कधीही दिसू नकोस. सॉरी. एक मिनिट मॅडम, तुमचं तुमच्या घरच्यांवर प्रेम आहे, तुम्ही त्यांच्यासाठी स्टँड घेता, सगळं बरोबर आहे. पण हे सगळं करायच्या आधी त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का, हे चेक करा तुम्हीच. स्वयं 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 स्वयं. चला जो, सावकाश. त्यांची तेवढी एकदा लायकी आहे का, हे चेक करा. चला.